Now, the MCQs on इलेक्ट्रोकार्डिओग्राम. पहा, आत्ताच्याच लेक्चरला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम ह्याच्याबद्दलची माहिती घेतली. बरोबर आहे. ECG म्हणजे काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे काय, त्याच्यानंतर नॉर्मल ECG कसा असतो, प्रोसिजर कशी असते, वर्किंग कसं होतं, नंतर त्याचे युजेस काय काय आहेत हे आपण सगळं पाहिलं. आता आपल्याला थोडेसे MCQ ह्याच्यावरती सोडवायचे. सो वी स्टार्ट विथ सॉल्विंग द MCQs ऑन द इलेक्ट्रोकार्डिओग्राम. सो द फर्स्ट MCQ इज, पहा MCQ मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. फादर ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. इलेक्ट्रोकार्डिओग्राफीचा फादर कोण आहे असं विचारले. पहा, ए ऑप्शन इन्थोव्हेन, बी ऑप्शन इग्वाल, सी वॉलर अँड डी ऑप्शन इज मोनिक्स. आत्ताच मी तुम्हाला शिकवलं की इन्थोव्हेन जो आहे त्याला फादर ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी म्हटलं जातं. सो हिअर ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ऍक्शन पोटेन्शियल जनरेटेड बाय हार्ट मसल इज रेकॉर्डेड बाय. ऍक्शन पोटेन्शियल जनरेटेड बाय हार्ट मसल is recorded by EEG, ECG, MRI आणि स्पिग्मोमॅनोमीटर. आता शिकलोय त्यामुळे लक्षात असेल की आन्सर कुठला करेक्ट आहे. ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. बरोबर आहे. आता MRIचं पण आलं ह्याच्यात थोडंसं. आता स्पिग्मोमॅनोमीटर बद्दल थोडं बोलू. स्पिग्मोमॅनोमीटर आपण शिकलो. स्पिग्मोमॅनोमीटरच्या सहाय्याने काय मोजतो आपण, ब्लड प्रेशर मोजतो. आणि MRI म्हणजे काय थोडंसं लक्षात घ्या. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. ह्याच्यामध्ये मॅग्नेट वापरून आपल्या बॉडीच्या आतील जे ऑर्गन्स आहेत ह्याची इमेज पाहिली जाते. आणि मग सर्जरी वगैरे करायची की नाही तर त्याचा अगदी इमेज बघून ठरवलं जातं. ह्याला म्हणतात MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज. लक्षात ठेवा फक्त. नेक्स्ट, P वेव्ह इन द ECG रिप्रेझेंट. बोर्डवरती डायग्राम मी तशीच ठेवली आहे. P वेव्ह इन द ECG रिप्रेझेंट. बघा आता क्वेश्चन कसं आहे, मी कसं सांगितलं होतं, ऍट्रियल डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन असं विचारतात. इथं पर्याय काय दिले पहा. इम्पल्स जनरेटेड बाय AV नोड, बी ऑप्शन पोलरायझेशन ऑफ SA नोड, सी ऑप्शन इम्पल्स जनरेटेड बाय SA नोड and D ऑप्शन डिपोलरायझेशन ऑफ AV नोड. आता SA पहिलं ऑप्शन आहे इम्पल्स जनरेटेड बाय AV नोड. AV नोड इम्पल्स जनरेट करत नाही. पोलरायझेशन ऑफ SA नोड, इथं SA नोडचं पोलरायझेशन होत नाही. मग जर P वेव्ह मध्ये ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन असेल तर तिथं कुठलं ऑप्शन करेक्ट येत असेल तर SA नोडने काय केली पाहिजे, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट केली पाहिजे. त्याशिवाय ऍट्रियल डिपोलरायझेशन होणार नाही आणि P वेव्ह आपल्याला मिळणार नाही. मग इथं तुम्हाला काय सांगावं लागेल, इम्पल्स जनरेटेड बाय SA नोड. SA नोड काय करणार आहे, इम्पल्स जनरेट करणार आहे. ठीक आहे. सो सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढे, वेंट्रिक्युलर पोलरायझेशन रिझल्ट इन. वेंट्रिक्युलर पोलरायझेशन रिझल्ट इन टू म्हटलेले पहा. T वेव्ह, P वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स आणि PQ वेव्ह. आता लक्षात येते का पहा. त्यांनी आपण काय शिकलो, P वेव्ह म्हणजे ऍट्रियल डिपोलरायझेशन, QRS कॉम्प्लेक्स म्हणजे व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आणि T वेव्ह म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, व्हेंट्रिकलचं रिपोलरायझेशन. आता पोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन शब्द आत्ताच आपण पाहिलं की बऱ्यापैकी सारख्या मिनिंगचे. इंटेरियर दोघांचंही नेगेटिव्ह, एक्सटेरियर दोघांचंही पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे ventricular polarization it represent T wave
हे आन्सर इथं करेक्ट आहे, म्हणजे ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन पहा. QRS रिप्रेझेंट. QRS वेव्ह काय रिप्रेझेंट करते? ए. डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया. बी. डिपोलरायझेशन ऑफ AV नोड. सी. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. अँड बोथ B and C. आता त्यांनी विचारले की QRS कॉम्प्लेक्स काय रिप्रेझेंट करतो? तर QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट काय करणार आहे? व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन रिप्रेझेंट करणार आहे. व्हेंट्रिकलचं डिपोलरायझेशन रिप्रेझेंट करतो, म्हणजे इथं सी ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन पहा. डिपोलरायझेशन अँड पोलरायझेशन प्रिन्सिपल्स आर युज्ड इन. डिपोलरायझेशन आणि पोलरायझेशन ही दोन प्रिन्सिपल मी तुम्हाला आता शिकवली. मग दे आर युज्ड इन ए ऑप्शन सोनोग्राफी, बी ऑप्शन अँजिओग्राफी, सी ऑप्शन ECG आणि डी ऑप्शन एंडोस्कोपी. पहा, सोनोग्राफी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये काही पोलरायझेशन डिपोलरायझेशन नसतं. सिंपल इमेज आपल्याला ट्रान्सड्युसर मशीन जोडतात. ट्रान्सड्युसर आपल्या ऑर्गनवरती बॉडी सरफेसला फिरवला जातो आणि मग आतले ऑर्गन आपले व्यवस्थित आहेत का पाहिलं जातं साईज शेपमध्ये. अँजिओग्राफी म्हणजे अँजिओस म्हणजे ब्लड वेसल, म्हणजे ब्लड वेसलची स्टडी, त्याच्यामध्ये ब्लड वेसलचा अभ्यास करणं आहे त्याच्यामध्ये, किंवा चेक करणं आहे त्याच्यामध्ये. ECG मध्ये आता तुम्हाला माहिती आहे की पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन आपण वापरलं, म्हणजे इथं सी ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. आणि एंडोस्कोपी म्हणजे आतल्या ऑर्गनला जर काही डॅमेज असेल, जखम असेल, तर एक कॅमेरा लेन्स वगैरे बॉडीमध्ये टाकून आतल्या बाजूला ते पाहिलं जातं, त्याला आपण एंडोस्कोपी म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन. ECG इज युजफुल टेक्निक टू फाइंड आउट. ECGच्या सहाय्याने तुम्ही काय फाइंड आउट करू शकता असं त्यांनी विचारले. पहा. ए. कोरोनरी आर्टरी डिसीज. बी. टॅचिकार्डिया. सी. एंजाइना पेक्टोरिस. अँड डी. ऑल ऑफ दीज. पहा, कोरोनरी आर्टरी डिसीज आपल्याला डायग्नोज होतो ह्याच्या सहाय्याने. एंजाइना पेक्टोरिस पण डायग्नोज होतो, मी आत्ताच सांगितलं. टॅचिकार्डिया सुद्धा डायग्नोज होतो, कारण लक्षात घ्या, जर हार्टबीट कमी असतील तर हा पॅटर्न मिळणार नाही, मोठ्या मोठ्या वेव्हज मिळतील लांबड्या लांबड्या. आणि हार्टबीट जर जास्त असतील तर तुम्हाला अशा जवळ 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 वेव्हज मिळतील, म्हणजे तेही तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. मग इथं डी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे, ऑल ऑफ दीज. PRT वेव्ह इन द ECG आर. P, R आणि T लक्ष द्या. P, R आणि T ह्या वेव्हबद्दल त्यांनी विचारलंय. PRT वेव्ह इन द ECG आर above the baseline, positive waves, negative waves, both A and B. आता PRT वेव्स ह्या बेसलाईनच्या वरती आहेत, बरोबर आहे, आणि त्या पॉझिटिव्ह आहे. बेसलाईनच्या वर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? पॉझिटिव्ह म्हणतो. बेसलाईनच्या खाली असेल तर निगेटिव्ह म्हणा. मग इथं दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, पॉझिटिव्ह आणि अबाउट द बेसलाईन. सो हिअर डी ऑप्शन इज अ करेक्ट, दॅट इज ए अँड बी. नेक्स्ट. नॉर्मल PR or PQ interval in the ECG lasts for about. PR किंवा PQ म्हणलेलं आहे त्यांनी. PR किंवा हा PQ असं त्यांनी विचारलंय. हा इंटरवल किंवा हा इंटरवल, ह्याचा वेळ किती त्यांनी विचारलाय. पहा. 0.1 सेकंद, 0.3 सेकंद, 0.4 सेकंद अँड 0.8 सेकंद. तर तो वेळ असतो फक्त 0.1 सेकंदचा असतो, लक्षात ठेवा. The portion of ECG related to the propagation of the cardiac impulse between SA node and AV node is. The portion of ECG related to the propagation of cardiac impulse between SA node and AV node is. कुठला पर्याय विचारलाय? ऑप्शन काय दिले पहा. QT इंटरवल, PR इंटरवल, ST इंटरवल आणि RR इंटरवल. वेगवेगळे इंटरवल आहेत तिथं. मग प्रोपोगेशन ऑफ कार्डियक इम्पल्स बिटवीन SA नोड आणि AV नोड विचारले.
SA नोड आणि AV नोड म्हणजे SA पासून AV नोड पर्यंत जाणारा इंटरवल तुम्ही सांगायचा आहे. मग SA नोड इथे आहे आणि AV नोड कडे जाणार आहे म्हटल्यानंतर कुठे असतो AV नोड ह्याच्यात असणार आहे. म्हणजे तो इंटरवल कुठला असेल तर तो इंटरवल आहे PR इंटरवल. सो दॅट इज अ PR इंटरवल. लक्षात ठेवा. ECG is useful in detecting. It is useful in detecting. कशासाठी वापरतात? डिटेक्ट काय काय करतात? A. Rhythm disturbances. B. Conduction abnormalities. C. Ischemic heart disease. And all of these. त्याची मिनिंग सांगते म्हणजे आन्सर लक्षात येईल. रिदम डिस्टर्बन्सेस म्हणजे एक रिदम आहे ना, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, तर हे सुद्धा आपण ह्याच्या साहाय्याने ऑब्झर्व करू शकतो. कंडक्शन ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे कंडक्टिंग पाथवेमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज असेल तरी आयडेंटिफाय करू शकतो. इश्चेमिक हार्ट डिसीज, हार्ट मसलला, कार्डियक मसलला जर ब्लड सप्लाय कमी पडला तर त्याला आपण इश्चेमिक हार्ट डिसीज म्हणतो, तेही आपण आयडेंटिफाय करू शकतो. सो हिअर ऑल ऑफ दीज आन्सर इज अ करेक्ट and so D option is a correct one. Normal ECG shows how many ridges and furrows. किती ridges आणि furrows आहेत असं त्यांनी विचारलंय. 1 2 3 4 आणि 5 किती असतील? समोर तुमच्या डायग्राम आहे पहा. 1 2 4 and 5. So it shows ridges आणि furrows. ridges ह्याचा अर्थ उंचवटा आणि furrow म्हणजे खड्डा. मग पहा, हा एक, हा खड्डा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. सो इट शोज 5 ridges and furrows. ECG is electron sensitive device. B. Non-invasive test used to measure electric activity and all of these. इलेक्ट्रॉन सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहेच आहे ते. नॉन इन्व्हासिव्ह आहे, तुम्हाला कुठलाही त्याचा त्रास वगैरे होत नाही. यूज टू मेजर इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटीज, ह्याच्या सहाय्याने तुम्ही इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटीज मोजू शकता. म्हणजे ऑल ऑफ दीज आन्सर इथं करेक्ट आहे. नेक्स्ट, ECG ऑब्टेन ऑन द पेपर स्ट्रिप इज कॉल्ड ॲज. इथं आपण कन्फ्यूज होतो. पेपर स्ट्रिप वरती जे काही मिळतं त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आणि कशाच्या सहाय्याने तो काढायचा? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ग्राफ म्हणजे मशीन. पहा, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स ग्राफ आणि इलेक्ट्रो कंपॅरिझन ग्राफ. काय येईल आन्सर मग इथं? इलेक्ट्रोकार्डिओग्राम. बी ऑप्शन इज अ करेक्ट. व्हाईल रेकॉर्डिंग ECG, conducting gel is applied between the skin and electrodes too. का वापरतात विचारले पहा. जेल का वापरतात स्किन आणि इलेक्ट्रोड मध्ये? ए आन्सर, ए ऑप्शन. अवॉइड एअर बबल, एअर बबल अवॉइड करायला. बी. डिटेक्ट द इम्पल्स ऑफ फ्यू मिली व्होल्ट्स. सी. एम्प्लिफाय युनिफॉर्म करंट अँड ऑल ऑफ दीज. मी सांगितलं एअर फ्री पॅसेज का देतात? तर छोट्या छोट्या इम्पल्स ज्या असतात फ्यू मिली व्होल्ट्सच्या, ते रेकॉर्ड करण्यासाठी. सो हिअर बी आन्सर इज करेक्ट. द ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट ड्युरिंग. ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन कधी होतं असं विचारले त्यांनी. पहा, QRS कॉम्प्लेक्स, ST सेगमेंट, PQ सेगमेंट आणि बिफोर P सेगमेंट. इथं आन्सर काय येईल? इथं होतं की नाही कॉन्ट्रॅक्शन. सो PQ सेगमेंट इज अ करेक्ट आन्सर. So either C is a correct answer. In ECG, the y-axis represent. Y-axis वरती काय आहे असं तुम्हाला विचारलंय. A. heartbeat, B. atrial depolarization, C. time and D. voltage. Voltage displacement कुठे आहे? Y-axis वरती. So here D option is a correct answer. इकडं व्होल्टेज डिस्प्लेसमेंट आहे आणि इथं टाइम इन सेकंद आहे. हा असतो x-axis आणि हा असतो y. The wave below the baseline in ECG are. बेसलाईनच्या खाली असणाऱ्या वेव्हज ECG मधल्या कुठल्या आहेत असं त्यांनी विचारलंय. पहिला ऑप्शन, ए ऑप्शन, Q and S. Q आणि S विचारलंय म्हणजे ही आणि ही. नंतरची त्यांनी सांगितली आहे QRS म्हणजे QRS हा बी ऑप्शन आहे.
नंतर आहे पी क्यू टी, म्हणजे पी क्यू आणि टी हा विचारलाय. आणि शेवटचा ऑप्शन आहे पी आर टी, म्हणजे पी आर आणि टी. पी आर टी अबाव बेसलाईन आहे. बेसलाईनच्या खाली मी मगाशी काय शिकवलं, दोनच आहेत. कुठल्या दोन आहेत, क्यू आणि एस, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, नेगेटिव्ह वेव्ह सुद्धा म्हणतो. सो हिअर क्यू अँड एस, दॅट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, electric activation of cardiac muscle causes its membrane. Electric activation of cardiac muscle causes its membrane. A. Depolarization. B. Repolarization. C. Polarization. आणि न्यूट्रलायझेशन. आता पहा की इथं हे तिन्ही 40 शब्द मी तुम्हाला शिकवलेले आहेत. इलेक्ट्रिक व्हॅरिएशन ऑफ कार्डियक मसल कॉजेस मेम्ब्रेन. मेम्ब्रेन बद्दल आताच मी सांगितलं की समजा हा कार्डियक मसलचा मेम्ब्रेन आहे आणि तुम्ही ह्याला इलेक्ट्रिक व्हॅरिएशन दिलं, इलेक्ट्रिक इम्पल्स पाठवली, तर आधी कसं आहे म्हणून मी सांगितलं होतं, आधी आपली बाजू निगेटिव्हली चार्ज आहे जेव्हा ह्याला इम्पल्स नाहीये तेव्हा. आणि ज्या वेळेला आता तुम्ही इम्पल्स पाठवणार, ह्याला इम्पल्स तुम्ही पाठवला की ही जी मेम्ब्रेन असेल, ह्या मेम्ब्रेन मध्ये आतली बाजू पॉझिटिव्हली चार्ज होते आणि बाहेरची बाजू काय होते म्हणून सांगितलं मी, नेगेटिव्हली चार्ज होते. आणि मगच ती इम्पल्स कंडक्ट केली जाते. म्हणजे ही जी फेज आहे ह्याला आपण काय म्हणतो, डीपोलरायझेशन म्हणतो. म्हणजे इथं ए ऑप्शन जो आहे डीपोलरायझेशनचा हा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, वेव्ही लाईन्स रेकॉर्डेड इन द ECG आर. Wavy lines recorded in the ECG are refraction, A. Refraction waves, B. Reflection waves, C. Both A and B, and D. Deflection waves. क्वेश्चन तुमच्या लक्षात येतं का? पहा, क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, तर त्या वेव्स कुठल्या आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे. रिफ्रॅक्शन नाहीये, रिफ्लेक्शन वेव्स पण नाहीये. त्या कुठल्या वेव्ह आहेत, डिफ्लेक्शन. आपण शब्द कुठला, दॅट इज डिफ्लेक्टेड, डिफ्लेक्शन वेव्स आहेत. म्हणून इथं आपण डी आन्सर हे करेक्ट आन्सर आहे. आणि पुढचा क्वेश्चन घ्या, विच वेव्ह इन द ECG इज द ब्रॉडेस्ट, स्मूथ अँड राऊंड. ब्रॉड असणारी, स्मूथ असणारी आणि राऊंड असणारी वेव्ह तुम्हाला विचारली आहे. आणि त्याचं काय काय दिलेलं आहे पहा. तर त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या वेव्हज आहेत त्या दिलेल्या आहेत सगळ्या. ए मध्ये पी दिली आहे, बी आर, सी क्यू आणि डी टी दिलेली आहे. मग तुम्हाला ब्रॉडेस्ट वेव्ह विचारली आहे, स्मूथ वेव्ह विचारली आहे. तर लक्षात घ्या, टी वेव्ह जी असते ती टी वेव्ह कशी आहे, ब्रॉडेस्ट वेव्ह आहे, स्मूथ आहे, राऊंड आहे. आणि पी टी ज्या वेव्ह आहेत तर पी टी वेव्ह ह्या ब्लंट आहेत. लक्षात घ्या, पी टी वेव्ह म्हणण्यापेक्षा टी वेव्ह जी आहे ही टी वेव्ह कशी आहे, तुम्हाला ब्रॉड दिसते, मोठी दिसते, स्मूथ दिसते, राऊंडेड दिसते. म्हणून इथं टी वेव्ह हे आन्सर करेक्ट आहे. लक्षात आलं. अजूनही काही पुस्तकामध्ये जर वेगवेगळे MCQs असतील तर ते तुम्ही सोडवा आणि अडचण असेल तर मला विचारा. ठीक आहे.